सातारा जिल्ह्यातील घाट रस्ते दिवसेंदिवस अत्यंत धोकादायक बनत चालले आहेत आणि या ठिकाणी प्रवास करणारे देखील प्रवासी आपला जीव मुठीत धरून प्रवास करताना पाहायला मिळत आहे। मी सध्या महाबळेश्वरमधील केरगळ घाटामध्ये आहे। तुम्ही या ठिकाणची भयानक परिस्थिती पाहू शकताय। इकडे हजारो फूट खोल दरी आहे आणि एका बाजूला रस्त्याच्या बाजूला कोणतेही संरक्षण कठडे किंवा संरक्षण भिंती नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर असेल, आंबेनळी घाट परिसर असेल, त्याचबरोबर पसरणीचा घाट असेल, केरगळचा घाट असेल, त्यासारख्या घाटामध्ये धोकादायक रस्त्यांवर अनेक ठिकाणी संरक्षण कठडे नाही आहेत, संरक्षण भिंती नाही आहेत आणि जिथे आहेत ते देखील मोडकळीस आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। एका बाजूला खोलदरी आणि दुसऱ्या बाजूला तीव्र वळण आणि यामध्ये जीव मुठीत धरून प्रवासी आणि पर्यटक हे आपला प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळते। अशी भयानक परिस्थिती या घाटांमध्ये निर्माण झाली आहे। अलीकडेच एक सातारा जिल्ह्यामध्ये 8 जणांचा बळी या घाटामध्ये संरक्षण भिंती नसल्यामुळे घेण्यात आला आहे। एकंदरीत जर पाहिलं तर आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काका, काय सांगाल, या ठिकाणी धोकादायक वळणावर कोणत्याही परिस्थितीची उपाययोजना करण्यात आली नाहीये, या ठिकाणी संरक्षण भिंती नाहीये, काय मागणी आहे तुमची? अहो, ह्या रस्त्याला कठडे नाही, त्या रस्त्याला भिंती संरक्षण भिंती फार एकदम जीर्ण झालेल्या आहेत। गाडीला ट्रॉफिक फुल झालं तर साईड द्यायला रोड नाही, अशी अडचण मोठी अडचण आहे। काय गाड्या रोडच्या खाली जातात, डोंगरातनं खाली अख्ख्या घाटातनं जातात। अनेक जणांचा निष्पाप बळी या घाटानं घेतलाय, मात्र प्रशासन दुर्लक्ष करते असं वाटतं? प्रशासन दुर्लक्ष करते की आता किती दिवस झाले या घाटात जवळजवळ कितीतरी हजारो माणसं मेली असतील, गाड्या किती कडे खाली गेल्या, किती गाड्यांचं नुकसान झालंय। गोरगरिबाची बायका पोरं, शाळेची स्कूल बसवाले म्हणजे हे होते की भीती वाटते की जर लहान मुलं जर गाडी साईड देताना तो जर लहान ह्याच्या सलीच्या मुलं जर घाटाच्या खाली जर गेली, गाडीकडे खाली गेली तर किती निष्पाप मुलांचा बळी जाईल, नाही तर किती हे होईल। एकंदरीत जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गैरसोय असल्याचे देखील पाहायला मिळते। नागरिकांच्या मधून भीती देखील व्यक्त करताना पाहायला मिळते, मात्र प्रशासन या ठिकाणी जागं होत नाही। प्रशासन या ठिकाणी कोणतीही ठोस भूमिका घेऊन या ठिकाणी कोणतीही उपाययोजना केल्या जात नाहीयेत, अशी देखील खंत पर्यटक असतील, त्याचबरोबर स्थानिक ग्रामस्थ असतील यांच्याकडून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन ओमकार सह वैभव बोटे, एबीपी माझा, महाबळेश्वर, सातारा।